मराठा आंदोलकांच्या गर्दीमुळे गाड्या अडकून पडलेल्या आहेत। बीएमसीच्या कचऱ्याच्या गाड्याही अडकल्यात। आंदोलक सफाई कामगारांना बीएमसी परिसरात येऊ देत नाहीयेत। बीएमसीचे कामगार मुख्यालय, सीएसएमटी, आझाद मैदान आणि डीएन रोडचा कचरा साफ करू शकत नाहीयेत। आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य आपल्या सोबत जोडलेले आहेत। भाग्यश्री, आपण पाहतोय जरांगे यांच्या आंदोलनाचा चौथा दिवस। मोठ्या संख्येने या ठिकाणी हजारोंच्या संख्येने मराठा बांधव हे आता मुंबईमध्ये दाखल झालेले आहेत। सीएसएमटी आहे, बीएमसी कार्यालय आहे, या ठिकाणी आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा बांधवांची गर्दी आहे। वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। त्याचप्रमाणे गाड्या या ठिकाणी अडकून पडलेल्या आहेत, कचऱ्याच्या गाड्या या ठिकाणी अडकलेल्या आहेत। सफाई कामगारांना बीएमसी परिसरामध्ये येऊ देत नाहीयेत। काय एकंदरीतच या संदर्भात माहिती? तर आपण बघितलं तर चौथा दिवस आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात आंदोलक जे आहेत ते आझाद मैदानाकडे पोहोचलेले आहेत आणि ही चौथ्या दिवसांची गर्दी आहे। मात्र कुठेही गर्दी कमी व्हायला तयार नाही। काही जण खरं तर परत गेलेले, मात्र अशी माहिती मिळते की त्यांना घरातल्यांनीच सांगितलं की तुम्ही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत तुम्ही घरात परत यायचं नाही, असं करून त्याच्या घरच्यांनी त्यांना पुन्हा इथे पाठवलं। आपण बघतोय आता देखील की आझाद मैदान पूर्ण भरलेलं पाहायला मिळतं। प्रचंड अशी गर्दी आहे आणि ही गर्दी आहे ती नियंत्रणात कशी आणायची ह्याचा सगळ्यात मोठा जो विचार आहे तो आता प्रशासनाला पडलेला पाहायला मिळतोय। त्याचं कारण एकीकडे जरांगे पाटील अजूनही झोपलेले आहेत, त्यांची प्रकृती जी आहे ती खालावलेली पाहायला मिळते, शुगर देखील त्यांची कमी झाली। तर दुसरीकडे सीएसएमटी स्थानकामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने आज वाहतुकीचं नियंत्रण करणं अक्षरशः गरजेचं वाटलेलं आहे। त्यामुळे सीएसएमटी ते फाउंटन पर्यंतचे पूर्ण रस्ते बंद केलेले आहेत आणि हे रस्ते जे आहेत ते वळवलेले आहेत। त्यामुळे मरीन ड्राईव्ह, वडाळा इथे जाण्यासाठी आज अडचणींचा सामना करावा लागेल। पोलिसांची संख्या देखील रस्त्यावर वाढवलेली आहे, कुमक वाढवलेली आहे। वाहतूक पोलिसांना देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि आपण बघतोय की एकंदरीत ही जी गर्दी आहे कंट्रोल करण्याच्या पलीकडची गर्दी आहे। मुंबईत प्रचंड मोठ्या प्रमाणात ही गर्दी झालेली आहे। मरीन ड्राईव्ह म्हणून विविध ठिकाणं मुंबईची हे लोक जे आहेत ते पायी फिरताना इतकंच नव्हे तर काही ठिकाणी दंगा घालताना देखील पाहायला मिळतात। मात्र असं असलं तरी आपण बघतोय की जोपर्यंत गेल्यानंतर घरी येऊ नका अशा पद्धतीची माहिती लोक देत आहेत। त्यामुळे घरचे लोक देखील तुम्ही परत यायचं नाही अशा पद्धतीने या ठिकाणी घोषणाबाजी केली जाते। आपण ज्या ठिकाणी आहात त्या ठिकाणी मोठ्या संख्येने या ठिकाणी आपण पाहतोय मराठा बांधव एकवटलेले पाहायला मिळतात। पुन्हा एकदा गर्दी झालेली या ठिकाणी पाहायला मिळते। घोषणाबाजी या ठिकाणी सध्या सुरू आहे। नक्कीच आपण बघतोय मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे त्याच पद्धतीने आपण ऐकतोय एक मराठा लाख मराठा अशा पद्धतीच्या घोषणा ज्या आहेत त्या देण्यात येतात। कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही जाणार अशी आंदोलनकर्त्यांची भूमिका आहे आणि त्यात जरांगे पाटील देखील आज पाण्याचा त्याग करणार आहेत। आज पाणी ऑलरेडी काल शुगर लेवल जी आहे ती कमी झाली होती, त्यांची शुगर लेवल 70 पर्यंत आली होती आणि आज त्यांनी पाणी देखील सोडले। काल त्यांना डॉक्टरांनी सूचना दिलेली होती पाणी पिया, मात्र आज त्यांनी पाणी पण सोडले। त्यामुळे आज जर काही त्याच्यावर तोडगा निघाला नाही सरकारकडनं किंवा जर पुन्हा त्यांचा निष्पत्ती आपण जर पाहिलं या ठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। पाटील यांच्या नावाने या ठिकाणी घोषणा केली जाते। भाग्यश्री, एकंदरीतच ज्या दिवशी वाहतूक कोंडी झाली होती त्या दिवशी जरांगे यांच्याकडून आवाहन करण्यात आलं होतं गाड्या पार्किंग संदर्भात। आता पुन्हा एकदा आपण पाहतो या ठिकाणी गर्दी झालेली पाहायला मिळते। या संदर्भात पुन्हा एकदा जरांगे काही आवाहन करतील का आंदोलकांना? नक्कीच जरांगेंनी आवाहन
आवाहन करणं अपेक्षित आहे. मात्र आपण बघतोय की जरांगे अजून उठलेलेच नाहीयेत. त्यांची शुगर लेवल अत्यंत कमी आहे, त्यामुळे अशक्तपणा आलेला आहे. त्यांना चालता येत नाहीये. त्यांना पाणी प्यायला सांगितलेलं आहे डॉक्टरांनी, मात्र ते पाणी प्यायला तयार नाहीये. त्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. त्यामुळे आज सकाळपासून जर आपण बघितलं तर जरांगे उठलेलेच नाहीये. त्यामुळे त्यांना आव्हान कधी करणार अशा पद्धतीचा प्रश्न देखील निर्माण झाला. मात्र असं असलं तरी देखील मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती झालेली आहे. गाड्या ज्या आहेत त्या बीपीटी, शिवडी आणि वाशी मार्केटच्या मैदानात पार्क करा असं वारंवार जरांगे यांनी गेले 3 दिवस सूचना दिलेल्या आहेत. मात्र आता जर आपण बघतोय तर अजूनही कुठलाही तोडगा निघालेला नाही. तोपर्यंत जरांगे आरक्षणासाठी उपोषण सोडणार नाही आणि ही गर्दी जी आहे ती देखील तोपर्यंत कमी होणार नाहीये. जोपर्यंत गर्दी कमी होत नाही तोपर्यंत वाहतूक कोंडी अशाच पद्धतीने राहणार. कारण ही केवळ गाड्यांची गर्दी नाहीये नीलम, तर ही गर्दी माणसांची देखील आहे. मुंबईच्या रस्त्यांवर माणसं प्रचंड झालेली आहेत. आधीच मुंबई कंजेस्टेड आहे, आपल्याला माहिती आहे. आधीच मुंबईमध्ये प्रचंड ताण आहे आणि नक्कीच भाग्यश्री, याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.